मुंबई आग्रा महामार्गावर ओव्हरलोड ओडीसी वाहन नियमांचे उल्लंघन करीत असल्यावरही पोलीस विभाग त्यांच्या विरुद्ध कुठलीही कार्यवाही करीत नसल्याचे दिसून येत आहे। ही वाहने रात्री परवाना नसताना महामार्गावर सर्रास व सुसाट वेगाने धावत आहेत। पोलीस मात्र उघड्या डोळ्यांनी बघत आहेत। अशीच दुर्दैवी घटना आज रविवारी रात्री 2 वाजता घडली। मालेगावहून धुळ्याकडे येणारे एक मल्टी एक्सल आर्टिक्युलेट ट्रेलरच्या डेंजर प्रोजेक्शनच्या कचाट्यात एक कार सापडून कारमधील 2 व्यक्ती गंभीर जखमी झाले आहेत। ही घटना अवधान धुळे टोल प्लाझा येथून नियमांचे उल्लंघन करीत RTO पेट्रोलिंग कार व मोहाडी पोलीस स्टेशन समोरून सुसाट वेगाने जात असताना हुंडाई कार क्रमांक MH18 AJ 8594 ही मल्टी एक्सल ओडीसी वाहन क्रमांक GJ12 BT 2215 च्या डेंजर झोनला अंधारात न दिसल्यामुळे तिने धडक दिली। त्यात कारमधील दादाभाऊ बारको चव्हाणसह 2 जण जखमी झाले असून त्यांना जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे व कार चालक यास खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। आज संध्याकाळ पावेतो सदरच्या घटनेबाबत पोलिसात गुन्हा दाखल न झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे। परिवहन विभाग RTO यांच्याशी संपर्क साधला असता ते 3 महिन्यांच्या रजेवर गेल्याचे समजले व त्यांच्या आशीर्वादानेच ही वाहने सर्रास महामार्गावर धावत आहेत। या वाहनांसह संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे। NDT साठी वाहिद काकर, धुळे।